morning, friends. Welcome to our YouTube channel E-Sanchi classes. Today we are going to learn about the figure of speech. But before going to start, I request you to like, share and subscribe this channel. Friends, figure of speech is very important, not only in English but also all the languages read, spoken and written all over the world, such as Marathi, Hindi, Gujarati, Telugu, Spanish, Japanese, Russian, etc. It helps to decorate a language. So many words and phrases are used to enrich a language. Next. Start. Here we are going to get more information about the figure of speech. Figure of speech means in Marathi Bhashik Alankar. Here I have many definitions, but today we learn about only one definition. Almost all the definitions are same. A figure of speech is a word or phrase using figurative language. Figurative language means अलंकारिक भाषा that has other meaning than its normal definition, की ज्याला नेहमीपेक्षा थोडासा वेगळा अर्थानं वापरलं जातं, याला आपण अलंकार असं म्हणतो. म्हणजेच एखादी भाषा असेल, मगाशी इंग्रजीमध्ये म्हटल्याप्रमाणे कोणतीही भाषा असेल, ती अतिशय प्रभावी आणि सौंदर्यपूर्ण बनवण्यासाठी विविध प्रकारचे अलंकार या ठिकाणी वापरले जातात, जे जवळपास विविध भाषांमध्ये वापरले जातात. इंग्रजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज आपण केवळ पहिल्या 6 फिगर ऑफ स्पीचचा या ठिकाणी विचार करणार आहोत आणि उरलेल्यांचा पुढच्या पार्टमध्ये विचार करणार आहोत. त्यापैकी आहेत, पहिला आहे सिमिली म्हणजेच उपमा, मेटाफर रूपक, अपॉस्ट्रोफी परोक्ष संबोधन, पर्सोनिफिकेशन चेतना गुणोक्ती, अलिटरेशन अनुप्रास आणि रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती. या 6 फिगर्स ऑफ स्पीचचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट. Start. See, here are some figure of speech and their examples. First one is simile. Simile means two different or unlike things compared using words as like so. म्हणजेच दोन वेगवेगळ्या गोष्टी किंवा वस्तूंची तुलना सो किंवा ॲज किंवा लाईक यांसारखे शब्द वापरून केलेली असते. उदाहरण आपण बघूया या ठिकाणी सिमिलीचं. हर्ष इज ॲज ब्रेव ॲज टायगर. या ठिकाणी आपण हर्षची तुलना टायगरशी केलेली आहे ॲज वापरून. दुसरं उदाहरण बघूया. माय फ्रेंड रन्स लाईक अ मिल्खा सिंग. इथं दोघांची तुलना केलेली आहे, माझा मित्र माय फ्रेंड आणि मिल्खा सिंग, काय वापरून? लाईक. आणि तिसरं उदाहरण आहे फार्मर वर्क्स लाईक अ मशीन इन हिज फार्म. अशा प्रकारे आपण स्वतःही अनेक उदाहरणं बनवू शकता. हा झाला सिमिलीच्या संदर्भामध्ये. त्यानंतर आपण बघणार आहोत दुसरा प्रकार जो आहे मेटॅफर. मेटॅफर म्हणजे ज्याला रूपक. म्हणजेच यामध्ये काय केलेलं असतं, टू डिफरंट थिंग्स कंपेअर्ड ॲज इफ दे आर वन अँड सेम. म्हणजेच या ठिकाणी दोन वेगवेगळ्या गोष्टींची तुलना करताना त्या समान किंवा एकच आहेत असे म्हटले जाते. म्हणजेच अशावेळी मेटॅफर किंवा रूपक अलंकार वापरतात. याचं उदाहरण पाहूया आपण मेटॅफरचं. पहिलं उदाहरण आहे माय मदर इज अ हार्ट ऑफ आवर फॅमिली. या ठिकाणी आपण आई आणि हार्ट या दोन भिन्न गोष्टी नसून त्या एकच आहेत अशी तुलना केलेली आहे. दुसरं उदाहरण बघूया.
फादर इज अ बॅकबोन ऑफ माय फॅमिली. या ठिकाणी आपण फादर आणि बॅकबोन, बॅकबोन म्हणजेच कणा, कुटुंबाचं वडील हे कोण आहेत? कणा. म्हणजेच कणा आणि फादर वडील हे दोन्ही वेगळे नसून एकच आहेत असं या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे तिसरं उदाहरण आहे, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ ए लाईफ. अशा प्रकारे आपण मेटाफोर अभ्यासलेला आहे. यानंतर आपण तिसरा जो प्रकार आहे अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफी म्हणजेच परोक्ष संबोधन याविषयी जाणून घेणार आहोत. हिअर अपॉस्ट्रॉफी मीन्स सम ॲबसेंट or non-existence person or thing is addressed. ॲड्रेस म्हणजेच संबोधणे, बोलणे, उद्देशून बोलणे. ॲज इफ प्रेझेंट अँड कॅपेबल ऑफ अंडरस्टँडिंग. जणू काही ते आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि आपलं बोलणं त्यांना समजतंय, ते जाणून घेत आहेत, या अर्थानं आपण बोलत असतो. म्हणजेच यामध्ये अनुपस्थित म्हणजे उपस्थित नाहीत किंवा निर्जीव किंवा काल्पनिक गोष्टी सजीव आहेत असं मानून त्यांच्याशी आपण संबोधन करतो, बोलतो. अशा वेळेस अपॉस्ट्रॉफी हा अलंकार होतो. याचं उदाहरण पाहूया आपण. अपॉस्ट्रॉफीचं पहिलं उदाहरण आहे, प्लीज शो मी द राईट पाथ डिअर गॉड. आता या ठिकाणी देवाकडे आपण योग्य मार्ग दाखवण्यासाठी विनंती केलेली आहे, परंतु देव आपल्या इथे उपस्थित आहे का? नाही, अनुपस्थित आहे, आपल्या जवळ नाही आहे. म्हणून आपली व्याख्या का आहे? सम ॲबसेंट ऑर नॉन एक्झिस्टंट पर्सन, जे अस्तित्वात नाहीत किंवा अनुपस्थित आहेत, ते आहेत असं म्हणून आपण बोलत असतो. देव उपस्थित नाही आहे तरी आपण त्याच्याशी बोलतोय. या ठिकाणी या वाक्यामध्ये अपॉस्ट्रॉफी हा अलंकार आपल्याला दिसून येईल. दुसरा आहे, द घोस्ट स्टोरीज ऑलवेज थ्रेटन ऑर फिअर मी. आता घोस्ट हा काल्पनिक आहे. घोस्ट भूत वगैरे असं काही नसतं, परंतु त्या भूताच्या गोष्टी मला घाबरतात, त्यांना मी घाबरतो. त्यामुळं या ठिकाणी अपॉस्ट्रॉफी हा अलंकार होतो आहे. तिसरं उदाहरण आहे, ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हीन. व्हीन म्हणजेच विवळणे किंवा कणणे. पुन्हा देवाशी आपण बोलतोय, या ठिकाणीही अपॉस्ट्रॉफी हा अलंकार होतोय. नेक्स्ट स्टार्ट. आवर नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज पर्सोनिफिकेशन. पर्सोनिफिकेशन चेतना गुणवती. यामध्ये काय केलेलं असतं, व्हेन वी गिव्ह ॲन ॲनिमल ऑर ऑब्जेक्ट अ क्वालिटीज ऑर ॲबिलिटीज. क्वालिटीज म्हणजेच गुण, क्षमता, दॅट ओनली ह्युमन कॅन हॅव. ज्या मानवी क्षमता किंवा गुणधर्म आपण प्राण्यांमध्ये पाहतो तेव्हा किंवा निर्जीव वस्तूमध्ये पाहतो तेव्हा पर्सोनिफिकेशन हा अलंकार होतो. याचं उदाहरण पाहिजे म्हणजेच द कुकू सिंग्स अ स्वीट सॉन्ग. आता कुकू हा पक्षी आहे, याच्यामध्ये गाणं गातोय. गाणं हे मानवी गुणधर्म आहे, क्षमता आहे, ती पक्षामध्ये आहे. कुकू म्हणजे कोकिळ असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. द कॅट लुक ॲट मी विथ ॲन अँगर, राग, क्रोध हा मानवी गुणधर्म आहे, तो आपण मांजरामध्ये पाहिला. त्यामुळे या दोन्ही वाक्यामध्ये काय झालेलं आहे, चेतना गुणोक्ती म्हणजे पर्सोनिफिकेशन हा अलंकार आपल्याला पाहावयास मिळतो. पुढचा अलंकार आहे अलिट्रेशन, ज्याला आपण अनुप्रास असं म्हणतो. याची व्याख्या काय आहे, द रिपिटेशन ऑफ सेम साऊंड. एकच ध्वनी, एकच आवाज इन द नियर बाय वर्ड्स. जवळील शब्दां वाचताना त्यांचा ध्वनी, आवाज हा सारखाच असतो त्या वाक्यामधला. हे कशासाठी वापरतात, इट युजेस फॉर प्लीजिंग ऑर म्युझिकल इफेक्ट. आनंद देण्यासाठी किंवा एक माधुर्य येण्यासाठी याचा वापर केलेला असतो. याचं उदाहरण पाहायचं झाल्यास अलिट्रेशन म्हणजेच अनुप्रासमध्ये बर्ड्स आर फ्लाइंग इन द ब्लू स्काय. या वाक्यामध्ये बघा, बर्ड्समधलं बी आणि ब्लूमधलं बी हे काय झालेलं आहे, बीचा साऊंड जो आहे तो समान झालेला आहे, एकच आलेला आहे, ध्वनी दोघांचा एकच आहे. दुसरं वाक्य बघूया, सी द शेल्स ऑन द सी शोअर. या ठिकाणी बघा, सी मधला एस, शेल्स म्हणजे कवड्या, कवड्यामधला एस, सी म्हणजे समुद्रामधला एस आणि शोअर म्हणजे किनारा. ह्या ठिकाणी एस एस हा ध्वनी वारंवार आलेला आहे, ध्वनी वारंवार आलेला. तिसरा आहे
I want to sow seeds of moon on the sides of the path. या ठिकाणी बघा सो म्हणजे पेरणे, सीड्स म्हणजे बिया आणि साईड्स म्हणजे बाजू. या ठिकाणी एस एस असा साऊंड ध्वनी आवाज रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढचा आहे इन फॉर्म अँड फीचर फेस अँड लिम्ब. या ठिकाणी बघा फॉर्ममधला एफ, फीचरमधला एफ, फेसमधला एफ हा कसा झालेला या ठिकाणी एफ हा साऊंड वारंवार रिपीट झालेला आहे. आणि त्यानंतर पुढचा आहे रिपिटेशन. रिपिटेशन म्हणजेच पुनरावृत्ती, वारंवारता. म्हणजेच काय आहे यामध्ये हिअर रिपीट्स द सेम वर्ड्स ऑर फ्रेजेस. यामध्ये शब्द किंवा वाक्प्रचार वारंवार येतात अ फ्यू टाइम्स टू मेक ॲन आयडिया क्लिअर ऑर मोर मेमोरेबल. एखादी कल्पना स्मरणात राहण्यासाठी किंवा स्पष्ट करण्यासाठी काही शब्द वाक्प्रचार वारंवार येतात. याची उदाहरण पाहायची झाली तर बी ब्रेव माय फ्रेंड बी ब्रेव. या ठिकाणी बघा बी ब्रेव वारंवार आलेला आहे. रिपिटेशनमध्ये शब्द वारंवार येतात आणि ॲलिट्रेशनमध्ये ध्वनी आवाज वारंवार येतो, हे लक्षात ठेवा. तर यामध्ये आपल्याला शब्द वारंवार येतात ते शोधायचे आहेत. त्यानंतर आपली ही कविता आपली झालेलीच असेल ज्युनियर सिनियर के जीला. रेन रेन कम अगेन टुडे. यामध्ये रेन कम अगेन हे शब्द वारंवार आलेले आहेत. टेडी बियर टर्न अराउंड. हे टेडी बियर हे शब्द वारंवार आलेले. त्यानंतर पुन्हा आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ अ लाईट. याच्यामध्ये स्मॉल हे शब्द रिपीट झालेले आहेत. स्टॉप. स्टार्ट. Thus today we learned about the 6 figure of speech today in the first part. Remaining figure of speech we will learn in the second part. Till then, thank you.